मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम किसान योजनांचा बघा आता 21वा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आता या जिल्ह्यात पैसे आलेले आहे। म्हणजेच की बघा आजपासून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा सकाळपासूनच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता राज्यातील बघा 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीएम किसान योजनांचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आता जमा करण्यात उशीर झाल्यामुळे आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा 21वा हप्ता एकत्रपणे बघा 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता बघा सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात आता खटाखट पीक विम्याचे व तसेच बघा पीएम किसान व नमोचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला बघा पीक विम्याचे आता काही शेतकऱ्याला 5,000 मिळाले, काही शेतकऱ्याला 10,000 रुपये अशा प्रकारे पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा सकाळपासूनच बघा पहिला टप्पा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा म्हणजे जे बघा काही शेतकऱ्याला बघा सकाळपासून पीक विम्याचे पैसे जमा झाले आणि 3 वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पीएम किसानचे पैसे जमा झालेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान आणि नमोचे हे 3 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे डायरेक्ट जमा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो आता राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता 2,000 प्रमाणित आणि पीएम किसान योजनांचा 21वा हप्ता 2,000 प्रमाणे म्हणजेच की एकत्रपणे दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये आज सकाळपासून पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहे आणि 3 वाजेपासून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनाचे व तसेच नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। आता बघा जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनांचे लाभार्थी असतील व तसेच पीएम किसान योजनांचे लाभार्थी असतील तर अशा सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे पैसे आता वाटप होत आहे। अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांना भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा भरपूर दिवस शेतकरी हे पीएम किसान सन्मान निधी योजनांच्या 21व्या हप्त्याची तसेच बघा नमो शेतकरी योजनांच्या 8व्या हप्त्याची भरपूर दिवसापासून शेतकरी बघा आता वाट पाहत होते। आता शेतकऱ्याची बघा आता प्रतीक्षा आता डायरेक्ट संपलेली आहे, कारण की तर बघा शेतकरी बांधवांनो आज बघा सकाळपासून पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा दुपारपासून बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे, तर यांची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी आपण वाचून दाखवणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला अजिबात बंद करू नका, कारण की बघा आता रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे पैसे पडणं सुरूच राहणार आहे। आता कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी बांधवांनो आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व तसे बघा कृषी मंत्री यांच्या माध्यमातून डीबीटीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता वाटप करायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या भारताचे देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा डीबीटीचे बटन दाबून या ठिकाणी पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। यापुढे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना बघा अन्यथा अन्याय होणार नाही, म्हणजे सगळ्याच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम किसान व तसेच नमोचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यावर आता अन्याय होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी नमो शेतकरी योजनाचा हप्ता सोडायचे काम करणे यांच्या माध्यमात या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि या आजच्या बैठकीमध्ये डीबीटीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात खटाखट दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। कारण की शेतकरी मित्र बघा आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळाले आहे, कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही व तसेच आज कोणत्या जिल्ह्यात पैसे सोडण्यात आलेले आहे 100% आपण तुम्हाला ही माहिती सांगणार आहोत। शेतकरी मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे आणि अजून सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा व तसेच बघा चॅनलला तुम्ही जवळच्या ऑप्शनवर चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो बघा आता या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्याची यादी पाहून घेणार आहोत, लगेच बँकेची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत। म्हणजेच की बघा जर तुमचा जिल्हा या ठिकाणी या जिल्ह्यापैकी असेल तर तुम्हाला आज 100% पैसे जमा होणार आहे आणि तुमच्या बँक खात्यात बघा या प्रमुखाने बँकेपैकी जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला सुद्धा 100% आज बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डायरेक्ट पैसे जमा होतील।
त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, जिल्ह्याची आणि बँकेची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, बंद करू नका. नाहीतर तुमचं मोठं प्रमाणात नुकसान होऊ शकतं. कारण की बघा, दुसऱ्या शेतकऱ्याला पैसे मिळतील, पण तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपल्या जिल्ह्याची आणि बँकेची यादी वाचून दाखवणार आहोत. म्हणजेच की बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनांचा 21 हप्ता एकत्रपणे वाटप होत आहे. तर यांची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी तुम्हाला आपण वाचून दाखवणार आहोत. तुम्हाला बघा लाईव्ह प्रूफ दाखवणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा पाहिल्या आहे. बघा, पाहायच्या आहे. जर तुम्ही हे गोष्टी बघल्या नाही तर तुम्हाला पैसेसुद्धा मिळू शकणार नाही. परंतु जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये, नियमामध्ये, अटीमध्ये बसत नसतील, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. परंतु जे शेतकरी बांधव नियमामध्ये, अटीमध्ये, पात्रतामध्ये बसत नसतील, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाही. आणि जे अटीमध्ये शेतकरी बसतील, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितीच असेल की या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी प्रगतिशील भागीदारी शेतकरी यांचा समावेश त्यांनी अर्ज केलेला आहे. त्यामुळे अशा प्रगतिशील भागीदारी शेतकऱ्यांना असतील तर त्यांना हे पैसे वाटप करायला थोडीशी प्रॉब्लेम येणार आहे. त्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे. अशा पद्धतीने ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर आपण बघा, या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकामध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पैशाचा वाटप होणार आहे. बघा, कोणाला पैसे मिळणार नाहीत, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहे. बघा, मागील हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे का, आता हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत. शेतकरी मित्र बघा, राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत. म्हणजेच की बघा, नमोच्या 8व्या हप्त्यासाठी कोणकोणते पात्रता, कोणकोणत्या अटी, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे पीएम किसानचा 21 हप्त्यासाठी कोणते नियम, कोणत्या अटी, कोणकोणते पात्रता लावण्यात आलेले आहे. तर यांची संपूर्ण यादी या ठिकाणी तुम्हाला आपण वाचून दाखवणार आहोत. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आज कोणत्या जिल्ह्यात बघा, गावामधील, तालुक्यामधील व तसेच जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आता पैसे वाटप होतील. फक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. कारण की बघा, परंतु शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बघा बांधव या ठिकाणी पीक विम्याचे लाभार्थी असतील किंवा कर्जमाफीचे लाभार्थी असतील, तर त्यांच्या खात्यात सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. कारण की तुम्हाला सुद्धा माहीतच असेल की बघा, शेतकरी मित्रांनो, पावसामुळे शेतकऱ्याचे भरपूर सारे नुकसान झाले. व तसे बघा, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे का पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले असेल, साक्षात काही शेतकरी बांधवांची जमीनसुद्धा वाहून गेली. साक्षात काही शेतकऱ्याचे बघा, जे का बांधलेले घरंसुद्धा वाहून गेले. अशा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यासुद्धा आज सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, महत्त्वाची बघा, आज सकाळपासून कोणत्या शेतकऱ्याला पैसे जमा करण्यात आलेले आहे. तर बघा, शेतकऱ्यांच्या मध्ये बघा, पहिला नियम लावण्यात आलेला आहे. सर्वात पहिले बघा शेतकरी मित्रांनो, आता नवीन नियम लावण्यात आलेला आहे. पहिला नियम म्हणजे बघा, नियम म्हणजे बघा, जे काय शेतकरी बांधव आहे हे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. जर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसेल तर त्या शेतकऱ्याला नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही. व तसेच ज्या शेतकऱ्याला पीएमचा हप्ता 21वा हप्ता मिळवायचा असेल, ते शेतकरी बघा भारताचा रहिवासी असला पाहिजे. जे शेतकरी बघा भारताचा रहिवासी नसेल तर त्यांना 21वा हप्ता मिळणार नाही. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता पात्रता आणि नियम खूप महत्त्वाचे आहे. तितकेच महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो बघा, तेवढेच महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरी पात्रता म्हणजे की तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असायला पाहिजे. आणि जर राशन कार्ड नसेल तर तुमचे उत्पादन शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असलं पाहिजे. जर शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही. आणि तुमच्या घरात फोर व्हीलर गाडी नसली पाहिजे. जर तुमच्या घरात फोर व्हीलर गाडी असली तर तुमच्या बँक खात्यात ते पैसे जमा होणार नाही. व तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे. फक्त या 18 जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, 18 जिल्हे कोणते आहे आता तुम्हाला मी वाचून दाखवणार आहोत. बघा, सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा, बीड, परभणी, बुलढाणा आणि मुंबई. आता शेतकरी मित्रांनो बघा, तसेच आता कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे. बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक, बघा, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक,
आणि बघा इंडोसिया बँक या प्रमुख बँकेमध्ये जमा पैसे होणार आहे. आता शेतकरी मित्र बघा तुमची आता आजपासून प्रतीक्षा आता संपणार आहे. बघा ज्या शेतकऱ्याला आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पैसे जमा नाही झाले ते उद्या सकाळपासून 7 वाजेपासून तर बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. म्हणजेच की आज 3 वाजेपासून पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या तुम्हाला 7 वाजेपासून ते संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात हे 4,000 रुपये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.